नमस्कार. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर कर लागणार नाही. निर्मला सीतारामन यांचं बजेट जाहीर. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्समध्ये 275.21 अंकांची घसरण. 2047 मधील विकसित भारताचे अर्थसंकल्पात प्रतिबिंब. खासदार अनिल बोंडे यांचं विधान. आणि राज ठाकरेंनी काँग्रेसचा अजेंडा राबवणं टाळावे, मंत्री बावनकुळेंचा सल्ला. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट. आता हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यम वर्गाला दिलासा देत नव्या कर रचनेत 12 लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्न करमुक्त करत असल्याची घोषणा केली आहे. नव्या कर रचनेत अर्थमंत्री यांनी फेडरल जाहीर केलं, तर निर्मला सीतारामन यांनी नवं आयकर विधेयक येत्या आठवड्यात आणणार असल्याचं देखील म्हटलंय. I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025 आणि 26 साठीचा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणात केलेल्या घोषणांचा परिणाम शेअर बाजारावर पडला. अर्थसंकल्पातील तरतुदीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक मोठी उडी घेईल असं वाटलं होतं, मात्र राष्ट्रीय तसेच मुंबई शेअर बाजाराचे निर्देशांक अनुक्रमे 91.80 आणि 156.88 अंकांनी गडगडल्याचं दिसतंय. सर्व सुखीना संतूचा संदेश देणाऱ्या 2025च्या अर्थसंकल्पात 2047 मधील विकसित भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. याच माध्यमातून सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न केल्याचं दिसत असून भारत आता थांबणार नाही. विकासाची अशीच अजिंक्य भागदौड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री तथा भारताचे भाजपचे राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज भारताचा 2025 मधला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं डॉक्टर बोंडे यांनी स्वागत केलंय. सर्वे सुखिना संतूचा संदेश देणारं विकसित भारताचं 2025चा हा अर्थसंकल्प आहे आणि मोठ्या संख्येनं असलेल्या मध्यमवर्गीयाला मोठा दिलासा जो सर्वांना अपेक्षित होता की 12 लाख रुपयापर्यंत कोणताही कर लागणार नाही. म्हणजे पगारदार वर्गाला तर 12,75,000 उत्पन्न असलं तरी कर लागणार नाही. आणि कराचे ज्या स्लॅब आहे नंतरच्या त्या स्लॅब सुद्धा अतिशय फायदेशीर केल्या गेली. म्हणजे 25 लाखावरचं उत्पन्न असेल तर त्यानंतर 30% टॅक्स जाईल. आणि त्यासोबतच शेतकरी, छोटे गुंतवणूकदार, MSME या गोष्टीवर जास्त भर दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज बारामती शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देत अनेक विकास कामांच्या उद्घाटन समारंभांना देखील हजेरी लावली आहे. तसेच सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळपासूनच सुरू केल्याने अधिकारी आणि कार्यकर्त्यांची धांदल उडाली आहे. बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून
मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची एक महत्त्वाची बातमी पाहूयात. राज ठाकरेंनी काँग्रेसचा अजेंडा राबवणं टाळावं असा सल्ला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. राज ठाकरे हे मोठे आणि प्रभावशाली नेते आहेत, मात्र त्यांनी विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसप्रमाणेच ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित करणं टाळलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा आपलं अपयश मान्य करण्याऐवजी त्यांनी ईव्हीएम वरच प्रश्न उपस्थित केले. पराभवाचा दोष ईव्हीएम वर टाकून काँग्रेस आणि इतर पक्ष काही शिकायला तयार नाही, पण आपल्या पराभवातून धडा घेतला पाहिजे असं परखड मत बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. देखिए भाई, राज साहब बहुत हमारे लिए आदरणीय व्यक्तिमत्व है, लेकिन राज साहब को विनती है कि ये कांग्रेस पार्टी जिस प्रकार से हार के भी सुधर नहीं रही है और हार के केवल ठिठरा फोड़ रही है ईवीएम पे. सारे चुनाव में ईवीएम लगी. देश में जहाँ जहाँ कांग्रेस पार्टी की सरकार बनी वहाँ ईवीएम अच्छी थी. अब महाराष्ट्र में खराब होगी. मुझे लगता है कि हमने आत्मपरीक्षण करना चाहिए. जैसा हमने लोकसभा चुनाव अमरावती का हारे हम महाराष्ट्र में चुनाव हार गए, सारे चुनाव हार गए, 31 सीटें हारी हमारी. हमने ईवीएम बोला, हमने कौन सी चीज़ पर हम हारे हैं, कौन से विषय पे हम हारे हैं, इसका आकलन किया. 29 मुद्दों पे हमने काम किया. विधानसभा में 29 मुद्दों पे काम किया. हम जो चुनाव हारे, हारने से हम कुछ सीखे और सीखने से जीते. ये अपोजिशन ने करना चाहिए या अपोजिशन पार्टी के लोगों ने करना चाहिए कि भाई हार क्यों हुई है. भंडाऱ्याच्या सिरोहामध्ये अवैधरित्या वाहतुकीचा ट्रक पोलिसांनी पकडलाय. सिरोहाच्या ठाणेदार आपल्या पथकासह गस्तीवर असताना त्यांना एक ट्रक रेती वाहतूक करताना आढळला. रॉयल्टीबाबत विचारणा केली असता त्याने मध्य प्रदेशातील परवाना दाखवला. त्यामुळे ही रेती मध्य प्रदेशातून अवैधरित्या महाराष्ट्रात आणली जात असल्याचं स्पष्ट झालंय. या कारवाईत 4.5 ब्रास रेती आणि ट्रकसह 40,09,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. तुळजापूर शहरातील जुन्या हैदराबाद बँकेच्या पाठीमागे 3 घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन 6 घरं भस्म झाली आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. सायंकाळी 7:30 वाजता एका घरात स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर लगेचच 2 स्फोट झाले. त्यात 6 घरं पूर्णपणे जळून भस्म झाली असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ आग विझवल्यामुळे मोठी हानी टळली आहे. दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार करत स्क्रॅप वापरलेल्या 95,000 लुटल्याची घटना जालना शहरातील नागेवाडी येथे घडली आहे. या घटनेत गोळी छातीत लागल्यामुळे युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आला आहे. जालना शहरातील चंदनझिरा भागातील स्क्रॅपचा व्यापारी इम्रान शेख याची मोटरसायकल नागेवाडीजवळ अडवून तोंडाला रुमाल बांधलेला 3 दरोडेखोरांनी त्याच्याशी जोरदार झटापट केली आहे. एका दरोडेखोराने तर गावठी पिस्तुलातून इम्रानच्या दिशेने झाडलेली गोळी छातीच्या उजव्या बाजूला लागली. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस अधिकचा तपास करतायत. नागेवाडी येथील शेख इम्रान शेख यांच्यावर उपचार चालू आहेत छत्रपती संभाजीनगर येथे. तर जबाबदारीसाठी PS चंद्रजिल्ह्याचे दिलेले आहे. त्या जबाबदारी कळवलेलं आहे की ते नागेवाडी इथून त्याच्या घराकडे येत असताना छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या जालन्याकडे जाणाऱ्या रोडवर त्याच्यावरती जातात इस्मानी रस्ता अडवून त्यांच्याकडचे 95,000 रुपये घेऊन दिलेले आहेत आणि त्यांना छातीमध्ये जखम झालेली आहे. ही जखम एक्झॅक्टली कशाची आहे हे अजून माहिती करणं चालू आहे आणि त्या माहिती झाल्यावर ती जखम कोणत्या हत्यारात झाली किंवा कशाने झालेली त्यानंतर तपासामध्ये निष्पन्न झाल्यावर माहिती पडली. हत्यार आरोपचा शोध चालू आहे. स्पॉटची
पाहणी केली. स्पॉटवर आतापर्यंत फिर्यादी छत्रपती संभाजीनगर येथे असल्यामुळे आपली स्पॉट निश्चित असून बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची एक महत्त्वाची बातमी पाहूया. तर जालन्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोडी येथे एक ट्रक रेल्वे ट्रॅक ओलांडताना ट्रॅकवरून मधोमध अडकली आहे. यामुळे मुंबईकडून नांदेडकडे जाणारी तपोवन एक्सप्रेस सुमारे तासभर खोळंबल्याचं पाहायला मिळालं. ट्रेनच्या लोको पायलटला ट्रक अडकल्याची बाब वेळीच निदर्शनास आल्याने त्याने सुमारे 50 मीटर अंतरावर ट्रेन थांबवली. ही घटना लक्षात येताच पोलीस आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत 1 तासभर अथक प्रयत्न करून अडकलेला ट्रक हा ट्रॅकवरून बाजूला केला. या घटनेनंतर ट्रक चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. येथील सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीने एक दिन सायकल के नाम या उपक्रमांतर्गत उद्या म्हणजेच 2 फेब्रुवारीला गोंदिया ते डोंगरगड सायकलने वारी करण्यात येणार आहे. याच माध्यमातून सायकल चालवण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी प्रजित नायर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील धानोरा गावातील जितेंद्र ठाकरे या अश्वप्रेमी युवकाच्या लग्नाला 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 30 ते 35 घोड्यांनी हजेरी लावल्याने तालुक्यात तो चर्चेचा विषय बनलाय. नवरदेवाचा घरापासून ते थेट मारुती पारापर्यंत एका मागोमाग घोड्यांच्या नृत्याची वरात ग्रामस्थांना पाहावयास मिळाली. लग्न होत असलेला नवरदेव हा मोठा घोडेप्रेमी असल्याने अनेक भागातून घोडे आणि त्यांचे यजमान लग्नात दाखल झाले होते. महिला सन्मान जपणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे रायगडचे पालकमंत्री पद अबाधित राहावे यासाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री क्षेत्र मंगळग्रह मंदिरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने साकडं घालण्यात आलंय. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभिलाषाताई रोकडे, जळगाव जिल्हा युवती अध्यक्ष मोनिका पवार तसेच विद्यार्थी सरचिटणीस अभिजित देवरे तर कुणाल काळे आणि सोनू हिरे यांनी मंगळग्रह मंदिरात अभिषेक करून देवाकडे साकडं घातलंय. या बातमीसह बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.